हरिओम. श्लोक पुन्हा एकदा म्हणते. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ताः सुखदुःख संज्ञैर गच्छन्त्य मूढाः पदमव्ययंतत. अर्थ असा आहे की जे मान व मोह यांनी रहित झालेले आहेत, ज्यांनी आसक्ती रूप दोष जिंकलेला आहे, ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपी निरंतर दृढ स्थिती झाली आहे, त्याचप्रमाणे ज्यांची कामना समूळ नष्ट झाली आहे, असे ते सुखदुःख नामक द्वंद्वांपासून विमुक्त झालेले ज्ञानी जन त्या अविनाशी परमपदाला पोचतात. भगवद्गीता नित्यपाठावरील गेल्या काही स्वाध्यायात आपण भक्तांची लक्षणं पाहतो आहोत. आजच्या स्वाध्यायात ज्ञानी भक्ताला कोणती अवस्था प्राप्त होते हे वर्णन केलेलं आहे. खर तर प्रस्तुत श्लोक गीतेच्या प्रवाहात एका वेगळ्या वर्णावर येतो. 15व्या अध्यायात सुरुवातीला महाकाय संसार रूपी वटवृक्षाचं वर्णन करून झाल्यावर त्या वटवृक्षाच्या सावलीतून त्याच्या मिळणाऱ्या नित्याच्या आधारातून कायमचं बाहेर पडण्यासाठी निश्चयात्मक असंग शस्त्राचा वापर कर असं भगवंत सांगतात. आणि एकदा का दृढ निश्चयाने अनासक्ती अंगी बांधली की मग ततः पदम तत्परिमार्गितव्यम असं म्हटलंय. आता ते पद मिळवण्याकरता आपल्या ठाई मुळात कोणते गुण असायला हवेत ते भगवंतांनी पुन्हा सविस्तर सांगितलंय. आणि थोडं बारकाईने पाहिलं तर हे गुण भक्ताच्या गुणांशी मिळते जुळते आहेत. आणि म्हणूनच गीता नित्यपाठात प्रस्तुत श्लोक भक्त लक्षणांनंतर लगेचच येतो. तर आता आपण हा श्लोक क्रमशः पदशः पाहूया. निर्माण मोह. निर्माण मोह म्हणजे ज्यांच्यापासून मान आणि मोह निघून गेलेले आहेत असे ज्ञानी लोक. खर तर या अर्थचट्टेतच सगळं काही समजून येतं. ज्यांचा मान मोह निघून गेलाय असे नाहीत, कारण ज्यांचा या शब्दात मानमोहाचं पजेशन पुन्हा एकदा त्यांच्याकडेच राहतं. इथे अशी परिस्थिती आहे की मान आणि मोह स्वतःहूनच कंटाळलेत आणि म्हणून निघून गेलेत. आता मान आणि मोह म्हणजे काय हे आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती असतं, पण मोह या शब्दाचा संस्कृत मधला अर्थ मराठीपेक्षा वेगळा आहे. संस्कृत मध्ये मोह म्हणजे हव्यास नाही, तर मोह म्हणजे अविद्या, अज्ञान. जी गोष्ट जशी नाही तशी वाटणे म्हणजे मोह. आणि म्हणूनच अध्यात्माच्या बाबतीत स्वप्नवत असणारा संसार चिरंतन सत्य असल्याप्रमाणे भासणं म्हणजेच मोह. त्यामुळे खरं पाहता आपल्याला साधक म्हणून फक्त मोहावर फोकस करायचे, कारण मोह गेला की मान आपोआप जातो. कारण आपल्याला जे माझं माझं वाटत असतं ते सगळं क्षणिक आहे हे एकदा परमनंटली कळलं की कशाच्या जोरावर मान मिळवणार. पण हे सगळं कळत असलं तरी आपला मोह काही म्हणावा तसा जात नाही, कारण आपल्याला उन्हाचा होणारा त्रास जितका अनित्य वाटतो तितकं खाण्यातून मिळणारं सुख हे कधी काही अनित्य वाटत नाही. हे मान आणि मोह हे काही आम आदमीला सांगितलेले मानमोह नाहीयेत, कारण आपण भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायापर्यंत आता आलो. यापूर्वी अनेकदा मान आणि मोहाविषयी सांगितलेले आहे आणि तरीही पुन्हा एकदा सांगितलं जात आहे, कारण मान आणि मोह वगैरे जे दोष आहेत ते चांगले डीप रुटेड आहेत. तर साधक म्हणून आपलं कसं होतं बघा. एक प्रसंग आहे वरदानंद भारती यांच्या जीवनातला. एक बाई व्यवस्थित संसार आणि साधना करणाऱ्या होत्या. त्यांनी एकदा विचारलं की माझं मन एकाग्र का होत नाही. सगळं मी व्यवस्थित करते, म्हणजे उपासना साधना सगळी व्यवस्थित करते, कुठलीही अपेक्षा नाही, द्वंद्व नाहीत, काही ताण नाही, तरी का होतं असं, अनुभव का येत नाही. त्यावर ते स्वामीजी असं म्हणाले, समजा तुम्ही आजारी पडलात, घरात सून मुलाने आपलं काही करावं असं वाटतं का? नाही. समजा तुम्ही आजारी आहात हे त्यांना माहिती आहे आणि तरी देखील तुम्हाला न सांगता ते दोघं तुमच्या समोरून बाहेर निघून गेले तर काय होईल? त्यावर त्या बाई लगेच म्हणाल्या, असं कसं, मला ते अजिबात चालणार नाही. म्हणजेच छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या खूप अपेक्षा असतात. आपल्याला वाटतं की आमच्या अपेक्षा नाहीत, पण त्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्या अपेक्षांमधून दुःख निर्माण होतं. आपल्या सगळ्यांच्याच अशा प्रकारच्या घरात आणि घराबाहेर बारीक सारीक अपेक्षा असतात. याशिवाय भक्ताच्या मानाची एक स्पेशल केस असते, ती म्हणजे उपासनाधिष्ठित मान. म्हणजे मी इतके तास ध्यानाला बसू शकते, मी इतके कोटी जप करते, मी इतक्या वेळा पायी काशी यात्रा केली, मी इतक्या हजार वेळा पारायण केली,
आणि हे सगळं मी केलं म्हणून मी इतर लोकांपेक्षा काहीतरी विशेष आहे असं वाटणं. हा एक प्रकारचा मानच आहे. यात अजून एक प्रकार आहे. मी देवाचं खूप करते, त्यामुळे मला हवं ते देव देतोच. देवाची माझ्यावर विशेष कृपा आहे, असं लोकांना सांगत राहणं. आणि एकदा ह्यात एक अंदरकी बात अशी असते, की कितीतरी वेळा देवाने मला हवं ते दिलेलंही नसतं. पण तेव्हा मी माझी भक्त म्हणून प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी लोकांनाही सांगत नाही. तात्पर्य काय? तर अनेकदा माझ्या नित्य उपासनेमधून देव माझा आहे आणि म्हणून मी काहीही केलं तरी चालतं, असा एक अभिमान बळकट होऊ शकतो. आणि एक्झॅक्टली हेच होऊ नये म्हणून स्वामीजी आपल्याला नेहमी सांगत असत, की दिवसातून एकदा तरी "देवा मी तुझा आहे" असं म्हणावं. देव माझा असणं आणि मी देवाचं असणं यात भावनात्मकरित्या खूप मोठा फरक आहे. भग जया पुरुषाचे का मन, सांडोनी केले मोहमान, वर्षांती जैसे घन आकाशाते. पावसाळा संपत आला, की पावसाचे ढग जसे आकाशाला स्वतःहून टाळून जातात, तसे या भक्ताला मानमोह परस्पर टाळून जातात. निकवड्या निष्ठुरा, उबगीजे जेवी सोयरा, तैसे नागवती विकारा वेटाळूजे. म्हणजे दरिद्री किंवा क्रूर माणसांपासून त्यांचे नातेवाईक जसे स्वतःहूनच लांब राहतात, त्याचप्रमाणे आपल्याला याच्यापासून काही मिळत नाही किंवा हा आपल्याशी फार क्रूरपणे वागतो, असं म्हणून वेटोळी घालायला आलेले मानमोह स्वतःहूनच ज्याच्यापासून पळून जातात, असे जे भक्त ते निर्माणमोह. जितसंग दोषाहा, ज्यांनी आसक्तीरूप दोष जिंकला, असे जे ज्ञानी लोक, त्यांना जितसंग दोषाहा असं एक विशेषण पुन्हा एकदा योजलंय. तर असं दिसतं, की या जगात 2 पद्धतींनी गोष्टी जिंकता येतात. एक म्हणजे त्या मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करून त्या जिंकता येतात किंवा दुसरं म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्या जिंकता येतात. तर संघाला कसं जिंकावं? स्वामीजींचं सचित्र कोट्सचं कॅलेंडर आहे. तर त्यांचं एक वाक्य असं आहे, की कर्तृत्व अर्पण करून अहंकार सोडता येतो. पदार्थ अर्पण करून देवाशी भावनात्मक नातं जोडता येतं. पण संघ अर्पण करता येत नाही. त्याचा त्यागच करावा लागतो. तर मग संघाचा त्याग कसा करणार? तर मुळात संघाच्या पाठीमागची मनोभूमिका समजून घ्यायला पाहिजे. संघाच्या पाठीमागे काय दिसतं? तर भेदबुद्धी दिसते. म्हणजे संसारात वावरताना हे मला अनुकूल आहे आणि हे प्रतिकूल आहे असं वाटत राहणं. तर अनुकूल गोष्टी मग असं करता करता आवडू लागतात आणि प्रतिकूल गोष्टी ज्या असतात त्या आवडीच्या असतात. अनुकूल गोष्टी पुन्हा पुन्हा जास्तीत जास्त मिळाव्यात अशी इच्छा असणे म्हणजे आसक्ती किंवा संग. त्यामुळे अनुकूल आणि प्रतिकूल असा भेद करणारी जी बुद्धी, ती भेदबुद्धी. तिच्यामुळे संघ निर्माण होतो आणि त्या संघाचे वारंवार मनावर होणारे संस्कार, ती भेदबुद्धी मनातल्या मनात अधिक दृढ करतात. आता संतांसाठी भेदबुद्धी म्हणजे ची डेफिनेशन अजून अजून खोलातली आहे. ते म्हणतात, "मी आणि माझ्याशिवायचं उर्वरित जग असा जी भेद दाखवते, ती बुद्धी म्हणजे भेदबुद्धी." पण मग आता या भेदबुद्धीचं करायचं काय? तर तिला भेदात रमू न देता अभेदाकडे न्यायचं. आणि म्हणूनच पुढचं पद आहे, अध्यात्म नित्याहा. अध्यात्म नित्याहा म्हणजे परमात्म्याच्या ठायी ज्यांची निरंतर दृढ स्थिती झाली आहे, असे ज्ञानी. ही निरंतर स्थिती नित्य साधनेतून प्राप्त होऊ शकते. साधनेदरम्यान मनावर अस्तित्वरूपी एकत्वाचा संस्कार होत राहतो. हा संस्कार आनंदरूप असल्याने त्या स्थितीतून पुन्हा संसाराकडे वळताना साधक सानंद दृष्टीने जग पाहतो. या एकत्वाचा संस्कार जसजसा बळकट होत जातो, तसतसं संसाराला स्वच्या जाणीवेहून वेगळेपणाने पाहणं शक्य होत नाही. त्यामुळे इथे संपूर्णपणे द्वैतच नष्ट होतं. आणि मुळात द्वैतच नष्ट होत असताना अनुकूल प्रतिकूल अशा भेदबुद्धीची काय ती कथा? सोप्या शब्दात सांगायचं तर मरण समोर ठाकलं, की जसं माझं तुझं करायला वेळ मिळत नाही, तसंच एकत्व समोर ठाकलं, की अनुकूल, प्रतिकूल या सगळ्यालाच काही अर्थ उरत नाही आणि संघ आपोआप जिंकला जातो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, "हळली केळी उन्मळे, तैसी आत्मलाभे प्रबळे, जयांची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे." म्हणजे एखादं केळीचं झाड जर फळलं, की ते अख्खच्या अख्खं उन्मळून पडतं. तेव्हा ते असा विचार करत नाही, की अरे माझं हे एक पान हिरवंगार आहे आणि मग हे एक पान कसं आता पिकत चाललंय. ते अख्खच्या अख्खं उन्मळून पडतं.
तसंच आत्मसाक्षात्कार झाला की त्या माणसाची अहंता अख्खीच्या अख्खी उन्मळून पडते. त्या आत्मसाक्षात्काराच्या बळाने उन्मळून पडते आणि त्यानंतर तो आत्मसाक्षात्काराचा जो अनुभव आहे तो जसा वारंवार त्या माणसाला येत राहतो, त्या योग्याला येत राहतो, तसं त्या त्यांनी केलेल्या क्रियांमधलं कर्तृत्व हे हळूहळू गळून पडतं. पुढे माऊली म्हणतात, सूर्योदया सरसी रात्री पळोनी जाया आपैसी, गेली देह अहंता तैसी अविद्ये सवे. म्हणजे सूर्योदय झाला की रात्र आपोआप स्वतःहून पळून जाते. तसंच इथे ज्ञान जसं होतं तसं देहाबद्दलचा अभिमान किंवा अहंकार हा आपोआप पळून जातो. आणि पुढे अशी स्टेज येते की जरी सूर्याने असं ठरवलं की मी आता अंधाराची भेट घेईन तरी ते तसं शक्य होत नाही. ते म्हणतात लोहाचे साकडे परिसा, म्हणजे लोखंड असं म्हणतं की आता मी परिसाला भेटायला जाईन, पण प्रत्येक वेळी जेव्हा जातं त्या लोखंडाचं पुन्हा परिसातच रूपांतर होतं. आणि सिमिलरली न जोडे अंधारू रवी जैसा, हे रवी म्हणजे सूर्य सुद्धा असं ठरवतो की मी अंधाराला भेटायला जातो, पण त्यांची भेट कधीही होऊ शकत नाही. द्वैत बुद्धीचा तैसा सदा दुकाळ जया. तसंच योग्याने जरी ठरवलं की मी द्वैत बुद्धीने जगाकडे पाहीन, तरी त्याला कधीही ती द्वैत बुद्धी साधत नाही. कारण त्या एकत्वाचा संस्कार, स्वच्या जाणीवेचा संस्कार इतका प्रबळ असतो की अखंडपणेच या जगाकडे पाहिलं जातं. अशा प्रकारे भेदबुद्धी नष्ट झाल्याने ज्याविषयी इच्छा बाळगावी असं काही उरतच नाही. त्यामुळे कामरूपी दोष समूळ नष्ट होतो. म्हणजेच विनिवृत्त कामाहा. कामना समूळ नष्ट होऊन जाते. सगळ्या इच्छा लयास जातात. ज्ञानेश्वर महाराज छान दृष्टांत देतात. ते म्हणतात, पै आघवेचे आपुलेपणे, नुरेचे जया अभिलाषणे, जैसे येथून परा जाणे आकाशा नाही. म्हणजे आता आकाशाने जर असं ठरवलं की मी आता इथून कुठेतरी जातो, तर त्याला काही ते शक्य होत नाही, कारण ते अख्खं सगळं जग व्यापून आहे. त्याचप्रमाणे इथे जो योगी आहे किंवा जे ज्ञानी भक्त आहेत त्यांच्यासाठी अस्तित्वाची जाणीव इतकं सगळं काही व्यापून उरते की आता त्याहून वेगळं काहीतरी मी कशाची तरी इच्छा धरतो असं त्यांनी मनात आणलं तरी त्यांना ते शक्य होत नाही. याचाच भाग म्हणून द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञे, सुखदुःख नावाच्या द्वंद्वापासून कायमची मुक्ती ज्ञानी भक्तांना मिळते. कारण सगळं काही एक आहे असं स्पष्ट स्वच्छ अनुभवत असताना हे सुख हे दुःख असं वेगळं कसं दाखवणार. माऊली म्हणतात, अगा सुखदुःखाकारे द्वंद्वे देही जिये गोचरे, ते जया का सामोरे होतीच ना. म्हणजे जी भेदबुद्धी सुख आणि दुःख असं वेगवेगळं दाखवते ती यांच्यासमोर यायला तयारच होत नाही. जैसा वर्षोनी भूतळी आपला रसू अंशुमाळी, मागवता आणि रश्मीजाळी बिंबासीची, तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली बारा वाटी, ते एकवटी ती ज्ञानदृष्टी अखंडचे. इथे आता एक कवी कल्पना आहे त्याचा आधार घेतलाय. माऊली म्हणतात, ज्याप्रमाणे सूर्य आपल्या प्रकाशरूपी रसाचा पृथ्वीवर वर्षाव करून म्हणजे प्रकाश देऊन पुन्हा तो रस किरणांच्या द्वारे आपल्या बिंबाच्या ठिकाणी परत आणतो, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे 10 इंद्रिय, मन आणि अहंकार अशा 12 वाटेंनी विखुरलेली स्वची जाणीव ज्ञान प्राप्त झालं की एकाच ठिकाणी एकवटते आणि ते तत्व अखंडपणे अनुभवाला येतं. पुढचं पद आहे अमूढ हा. हे एक प्रकारे खरं तर रिपिटिशनच आहे, पण मोहाचं जाळच इतकं घट्ट आहे की भगवंतांनी ठासून पुन्हा सांगितलंय, यात आश्चर्यच नाही. अमूढ हा म्हणजे ज्यांची अविद्या नष्ट झाली आहे असे ज्ञानी जन. समोर दिसणारं क्षणिक जग हेच चिरंतन सत्य होय असं भासणारं जे मिथ्या ज्ञान, ते ज्यांचं नष्ट झालं आहे, हा मोह ज्यांचा नष्ट झाला आहे ते म्हणजे अमूढ, म्हणजेच ज्ञानी लोक. त्यांचं काय होतं तर ते अव्ययम पदम गच्छन्ति, अचल अशा पदाला जातात. पण जाणं म्हणजे पुन्हा बदल आलाच असं कुणाला वाटेल तर ते स्पष्ट करताना माऊली म्हणतात, तेथ म्हणजे कवणी ठाई ऐसेही पुससी काही, तरी ते पदगा नाही वेचू जया. म्हणजे तिथे म्हणजे कुठे असं जर तू विचारायला गेलास तर सांगता येणार नाही. आणि मग ते कसं सांगता येणार नाही तर ते सांगतात, दृश्यपणे देखीजे का ज्ञेयत्वे जाणीजे, अमुके ऐसे म्हणीजे ते जे नव्हे. म्हणजे ते दृश्यपणे दाखवता येत नाही
किंवा कुठल्याही प्रकारे त्याचं ज्ञान करून देता येत नाही. ज्ञानेंद्रियांनी ते जाणून घेता येण्यासारखं नाही. त्यामुळे त्याचा अनुभवच यायला लागतो. आणि म्हणून ते असं वेगळं काढून दाखवता येणार नाही. पण मग गच्छन्ती असं का म्हटलं? म्हणजे असंच आहे तर मग क्रियापद का वापरायचं? वेगळं दुसरं काहीतरी वापरायचं होतं. म्हणजे जाणं हेच का वापरलं? कारण एखादी जर कन्सेप्ट समजून घ्यायची असेल ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने, तर त्यासाठी किंचित का बदल हा आपल्याला लागतो. किंचित बदल तरी लागतो. पण हे कन्सेप्ट समजावून देण्यासाठी. याचा अर्थ ती कन्सेप्ट अनुभवणाराही बदलत्या स्थितीत नसतो. ते अव्यय पद ज्ञानेंद्रियांनी समजून घेण्यासारखं नाही. तरीही साधक म्हणून समजून घेताना एक अंदाज यावा म्हणून अव्ययम पदम गच्छन्ति यासारखी वाक्यरचना करावी लागते. हा स्वाध्याय करताना पुनश्च जाणवलं की ज्ञानी भक्ताची लक्षणं असली की ज्ञानेश्वर माऊली भरभरून बोलतात. तो त्यांचा खास प्रेमाचा विषय. लेकरू अगदी सुयोग्य पथावर पाऊल टाकतंय म्हटल्यावर कोणत्या माऊलीला प्रेमाचं भरता येणार नाही. मात्र माऊलींचं सारं सारं काव्य यावेळी स्वाध्यायात घेता आलं नाही, त्याबद्दल क्षमस्व. बाकी साधक म्हणून आजच्या श्लोकातल्या अध्यात्म नित्य आहा या एकाच पदावर आपण फोकस केलं तरी काम होऊन जाण्यासारखं आहे असं वाटतं. एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाचा नायक नुसता आवेशाने उभा राहिला तरी कोंडाळं करून उभे असलेले प्रतिनायक जसे आपोआप उडून पडतात, त्याचप्रमाणे जाणीवपूर्वक नित्य साधनेवर फोकस केलं तरी मान मोह मंडळी आपली आपण निघून जातील. तेव्हा आपण सर्वच जण स्वामींच्या आशीर्वादाने अध्यात्म नित्य होण्याचा प्रयत्न करूया. हरिओम.